नमस्कार मंडळी, आज आपण एकदम मोकळी आणि लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे टाकलेला आहे आणि त्यानंतर जिरे टाकलेले आहेत तेल गरम झाल्याच्या नंतर। आणि हा एक बटाटा आहे मोठ्या आकाराचा, तो साल काढून बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो आता आपण तेलामध्ये टाकायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कलर चेंज होईपर्यंत बटाट्याचा व्यवस्थित परतून घेऊया आपण। आणि आता त्यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ टाकू। परत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया। कुणी ठेचा पण टाकतो, मी ॲक्च्युली चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, 5 ते 6 आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला म्हणजे जसं आवडते तसं टाका। आता व्यवस्थित हे परतून घेऊ आणि त्यामध्ये आपण रात्री मी साबुदाणे भिजत ठेवलेले होते, बघा किती छान मोकळे झालेले आहेत, ते आता ओतून घ्यायचं आहे। साबुदाण्यांमध्ये भिजवत ठेवताना थोडंसं अगदी पाणी ठेवायचं, ते छान मऊ असे तयार होतात, भिजतात सकाळी। कमीत कमी 3 तास तरी साबुदाणे भिजायला पाहिजे। आता अगोदर आपण परतून घेऊया व्यवस्थित साबुदाणे आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सिम गॅसवर करा ही प्रोसेस सर्व। त्यानंतर थोडीशी साखर टाकलेली आहे मी आणि चवीप्रमाणे शेंबेलोण टाकलेलं आहे। कुणी शेंदेलोण म्हणतं, कुणी शेंबेलोण म्हणतं, भावना महत्त्वाच्या, हो की नाही? आपल्या ज्या भागामध्ये जसं बोललं जातं त्याप्रमाणे। उपवासाला शक्यतोवर मीठ खात नाहीत। खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, सिम गॅसवर परतवायची, गॅस फुल नाही करायचा, करपते आणि व्यवस्थित ती छान वाफाळते। शेंगदाण्याचं कूट टाकताना नेहमी साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ना थोडंसं जाडसर ठेवायचं, अगदी बारीक करायचं नाही। आणि तुम्ही लिंबू पण पिळू शकता। ॲक्च्युली मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवली ना, त्यामुळे लिंबू नाही टाकलेला। तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये वगैरे जर बनवलात ना तर लिंबू पिळू शकता। चटपटीत एवढी भारी लागते ना खिचडी, तुम्ही बघा, बिलकुल झाकून ठेवायचं नाही खिचडीला, नेहमी असंच व्यवस्थित परतून बनवायची आहे। खूप छान होते चवीला। तुम्ही बघू शकता, मी पूर्ण प्रोसेस बिलकुल झाकलेलं नाही आहे खिचडीवर आणि किती सुंदर झालेली आहे मोकळी आपली खिचडी। चवीला पण एकदम भन्नाट होते। तुम्ही एकदा आवडली असेल ना रेसिपी तर नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।